जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं विविध पुरस्कारांचं वितरण. नेवासा तालुक्यातल्या गोंडे गावात संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. नेवासा तालुक्यातल्या मुक्काम पोस्ट गोंडेगाव इथल्या ग्रामपंचायत प्रांगणात जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं पुरस्कार देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी हे पुरस्कारांचं 9वं वर्ष होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सचिन सुनील गोसावी हे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सल्लागार कॉम्रेड बाबा आरगडे यांनी केलं. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात डॉक्टर सुधाकर पेटकर, साहित्यिक क्षेत्रातले अशोक शर्मा, आरोग्यसेविका राणी शिरसाट, कृषीभूषण बाळासाहेब कोठुळे, पत्रकारितेत सुधीर चव्हाण, समाजभूषण म्हणून जालिंदर बोरुडे, कलावंत या नात्यानं डॉक्टर शिवशाहीर विजय तनपुरे, ग्रंथपाल रघुनाथ दरंदले, प्रशासक मनीषा दानापुते यांना पुरस्कार देण्यात आले. विशेष पुरस्कार म्हणून डॉक्टर शैलेश भणगे, रज्जाक शेख, आप्पासाहेब वाबळे, सौभाग्यवती धरम शीतल अरविंद, तर गुणवत्ता सत्कार मूर्ती नवनियुक्त उपजिल्हाधिकारी विकास कर्डिले, नवनियुक्त डेप्युटी कमिशनर अविनाश लोंढे, राज्यकर निरीक्षक मयूर दाणे यांचाही यावेळी गौरव झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाथर्डीच्या बाबूजी आव्हाड विद्यालयाचे प्राचार्य ढाकणे, डॉक्टर नवनाथ शिंदे, कवी सुभाष सोनावळे, बन्सीभाऊ सातपुते, डॉक्टर अशोक ढगे, रावसाहेब पवार, आनंद साळवे, शिवशाहीर भरत गाडेकर आदी उपस्थित होते. या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांचे प्रथमतः मी अभिनंदन करतो. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये ज्यांनी काही वर्षापूर्वी आपलं योगदान दिलं त्यांच्या नावाने हा पुरस्कार यांनी सुरू केलेला आहे आणि सध्या समाजामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने एक परिवर्तनाची वाट जे चोखाळत आहेत अशा काही रत्नांचं गुणगौरव आज या ठिकाणी होत आहे. ही अतिशय आनंदाची अशी गोष्ट आहे. आमचे जालिंदर बोर्डे यांनी हजारो ऑपरेशन गोरगरीब महिला पुरुष या सर्वांचे करण्यासाठी मदत केलेली आहे. आपले तनपुरे शाहीर अहमदनगर जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर नव्हे तर देशाच्याही बाहेर गाजवत आहेत. आमचे नव्या दमाचे कवी हेही महाराष्ट्रभर सध्या प्रचलित होत आहेत. अशा सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्तृत्वांचा सन्मान आज या ठिकाणी होत आहे. खरं तर काही पुरस्कार हे व्यक्तीला मोठे करत असतात तर काही व्यक्ती या पुरस्कारामुळे मोठ्या होत असतात. या दोन्ही गोष्टींचा समन्वय या ठिकाणी होत आहे असं मला वाटतं. तुम्हाला माहिती आहे एकेकाळी पुरस्कार मिळालेले जर गुरुजी असले आदर्श पुरस्काराने सन्मानित केलेले तुझं समोरून चालला तर हत्तीसारखा वाटायचा आणि आम्ही माना तुकवायचो त्याच्या पुढे. आज ते राहिलं नाही. चांगलं जोपासायला बळ लागतं. पांडुरंग रोडगीनं ते या गावामध्ये केलं हे खरं म्हणजे त्याचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. चांगल्या गोष्टी जोपासणं सोपं नाही. हे एवढ्यावर थांबलं नाही. तर अशी काही माणसं समाजामध्ये आहेत. माझ्या शेजारी इथं ढगे सर बसलेले आहेत. खरं म्हणजे निवृत्त झाल्यानंतर यांना कुठे एखाद्या चांगला क्लब मांडून बसता आलं असतं, हॉटेलमध्ये जाता आलं असतं, पण ते झालं नाही. ते गावागाव पुस्तकं घेऊन फिरतात आणि वाचनाची गोडी लागावी अशा प्रकारचं त्या लोकांना सांगतात. 10-5 रुपये घेतात आणि पुस्तक वाचायला जातं. ते 100चं असो तर 200चं असो तर 400चं असो आणि ते वाचून झालं की ते परत आणून दे, हे तुझे 10 रुपये घेऊन जा, वाटलं तर दुसरं पुन्हा पुस्तक घेऊन जा. आणि हे असं सगळं करत करताना आतापर्यंत 24 गावात हा उपक्रम आमच्या नेवाशाला केलेला आहे. जी 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 असा छत्रपती हरदार जी 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 जी. आणि अशा माझ्या राजाला पकडण्यासाठी खानानं धक्का मारलेला पैकेचा विडा उचलला आणि गर्जना केली. मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा है मुर्दा, जिंदा है मुर्दा. आणि मग खान निघाला मजल तर मजल करत. खान तुळजापुरात आला आणि त्या तुळजापुरात आल्यावर त्या भवानी मातेचा संबळ वाजायला लागला. खानानं तुळजापूर सोडलं. खान पंढरपुरात आला. खानानं पंढरपूर सोडलं. खानच्या डोक्यात एकच विचार चालला होती की आपण शिवाजीला धरणार कधी. पण इकडे गरवर मासाहेब त्या जगदंबेला प्रार्थना करताय की जगदंबे दे स्वामिनी पळदे शिवबाला.
जननी माय भवानी कुलस्वामिनी प्रसन्न हो. त्या क्रूर खानाच्या भेटीस माझं बाळ जातंय जगदंबे, त्या बाळाला यश दे. आणि मंडळी अखेर भेटीची जागा ठरली प्रतापगडाच्या पायथ्याची. त्या क्रूर खानाची आणि माझ्या राजाची भेट झाली ती कशी म्हणाल, कशी कशी. आलिंगन दिलं राजाला, आलिंगन दिलं राजाला, दबताना दाभिमानाला, वर कट्यारीचा तणक्याला, पाठीवर घाव घातला. राजानं डाव वळखला, वगनक्यानं केलं मारण्याला, फाडिले त्याचा उदराला, कोठया बाहेर काढला. जणून अशा समयाला सय्यदवांडा त्याच वक्ताला, शुभवरती वार करण्याला रोखून हात उचलला. शुभान वार झेलला होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी जी जी. प्राण वाचला जी 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 जी. धन्य धन्य शिवाजी चुरा. धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर, धन्य धन्य शिवाजी शुर. पराक्रमी थोर केलं चर चर, पाजनी पाणी दुष्ट मुघलास, पाजनी पाणी दुष्ट मुघलास, पाजनी पाणी दुष्ट मुघलास. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा टंका विडे गगनास जी जी जी. कीर्तीचा टंका विडे गगनास जी 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 जी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने तो जो पुरस्कार दिला होतो, ते साहित्याचे एक फार मोठे गुरु आणि त्यांच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे खरोखरच मी माझं भाग्य समजतो.